नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही खोबऱ्याबद्दल काही महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत। जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लगेचच बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, तुमच्या घरात नेहमी सुके खोबरे असते, मात्र तुम्हाला या सुक्या खोबऱ्याचे फायदे किती आहेत हे बऱ्याचदा माहीत नसते। सुके खोबरे, ज्याला ड्राय कोकोनट असे आपण म्हणतो, हे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे। सुक्या खोबऱ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करणारे तत्व देखील शामिल आहेत। मित्रांनो, एवढंच नाही तर सुकं खोबरं जर तुम्ही आपल्या आहारात शामिल केलं तर याच्याने आपला रक्तप्रवाह देखील चांगला राहतो। खूप सुक्या खोबऱ्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहत असून याच्यात फिनोलेक संयुगे असतात, जी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात। शरीराच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळतात। त्यामध्ये गॅलिक ॲसिड, कॅफिक ॲसिड, सिलॅसिक ॲसिड, क्युमरिक ॲसिडचा समावेश असते। एवढंच नाही तर आपल्या शरीराची लोहाची कमतरता देखील दूर होते। खोबऱ्यामुळे आपल्या शरीराला जे लोहाचे प्रमाण किंवा लोह जे आपल्याला लागते त्याची कमतरता भरून निघते आणि तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। एवढंच नाही तर याच्यात प्रथिने, जीवनसत्व, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम हे सुक्या खोबऱ्यात प्रामुख्याने घटक आढळतात आणि स्मरणशक्ती देखील वाढते। खोबरे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते। मानसिक आरोग्यासाठी सुके खोबरे खूप महत्त्वाचे आहे। अभ्यासामध्ये असे सांगितले गेले आहे की नारळाचे तेल अल्झायमर रोखण्यास मदत करते। तर मित्रांनो, म्हणून आपण सुक्या खोबऱ्याचे सेवन नक्की करा आणि हो, इतरांना देखील हे सुचवा। एवढंच नाही तर मित्रांनो, सुक्या खोबऱ्यामुळे आपला व्हायरल इन्फेक्शनपासून देखील बचाव होतो। अनेक घरात सुक्या खोबऱ्यांचे वापर नेहमी होत असतो। कोकणात खोबऱ्याचा जेवणात नेहमी वापर केला जातो। तसेच खोबरा वापर हा खीर, आईस्क्रीम, स्वीट डिश, मिठाई, मांसाहारी जेवणात मसाला बनवण्यासाठी केला जातो। खोबऱ्यामुळे अन्नाची चव देखील वाढते, हे तुम्हाला माहितीच असेल। तर खोबरे नक्की खा आणि हो, ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।